चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगरात बिघडलेल्या कारच्या बोनेटवरून मोबाईल कागदपत्र चोरणाऱ्या सराईताला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली। 3 दुचाकी 3 मोबाईलसह मुद्देमाल हस्तगत। मध्यवर्ती विठ्ठलवाडी व परिमंडळ 3 मधील 10 गुन्ह्यांची उकल। बदलापूर पश्चिमेतील जयराम ओटे कल्याण अंबरनाथ रोडवर वॅगनार मधून जाताना 17 सेक्शन येथे बोनेट मधून धूर आल्याने थांबले। खाली उतरून पाहणी करताच कोणीतरी बोनेटवरचा मोबाईल, आधार, पॅन लायसन्स आणि 4000 रोकड लांबवली। मध्यवर्ती ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक तुकाराम पाधीर यांनी तपास पथक नेमलं। 6 पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे व टीमने पेट्रोलिंगमध्ये संशयिताला पकडलं। चौकशीत त्याच्याकडून 3 मोटरसायकली, 3 मोबाईल, रोकड हस्तगत झाली। मध्यवर्तीतील 3, विठ्ठलवाडीतील 1 आणि परिमंडळ 3 मधील 6 घरफोड्यांसह 10 गुन्हे उघड झाले। तुमच्या पोलीस पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आणि काही गुन्ह्यांची उकल झाली आहे। काय विषय जरा विस्ताराने सांगा। मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बऱ्याच दिवसापासून मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडत आहेत। यानुसार आमच्या झोनपूर सरांनी माननीय सचिन गोरे सरांनी आदेश दिले होते की यातील हे गुन्हे उघडकीस आले पाहिजेत आणि यातील आरोपींना पकडणं गरजेचं होतं। यानुसार आम्हाला एक माहिती मिळाली की संजीव वाघेरे नावाचा एक गुन्हेगार आहे आणि तोच ह्या चोऱ्या करतोय अशी आम्हाला माहिती मिळाली होती। त्या माहितीनुसार आम्ही त्याच्यावरती ट्रॅप लावला जे DB पथकाने आणि तो संजीव किसन वाघेरे याला पकडल्यानंतर त्याला सखोल चौकशी करता त्याच्याकडून मध्यवर्ती पोलीस स्टेशनकडील 3 मोटरसायकलचे गुन्हे तसेच विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनकडील 1 मोटरसायकलचा गुन्हा उघडकीस आलेला आहे, मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसेच अधिक चौकशी करता असे समजले की मानपाडा, डोंबिवली, कोळशेवाडी, टिळकनगर येथील 6 घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये सदरचा आरोपी हा फरार आहे आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे। त्याची आज पोलीस कस्टडी मिळालेली आहे 4 दिवसाची। पुढील तपास सुरू आहे।